Hello friends, good to see you again. Hope all of you are fine. मी मानसी सर्वांचं स्वागत करते या सेशन मध्ये आपल्या इंग्लिशचा. आज आपण लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा जो चॅप्टर वाचत होतो, स्टोरी वाचत होतो, तिलाच कंटिन्यू करू पुढे आणि बघूया की पुढे रायटर आणि मीनामध्ये काय संवाद होतात. तर चला वाचूया अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. तर आतापर्यंत आपण वाचलं की मीना आणि रायटर, जी स्टोरीची रायटर आहे ही, ते दोघी मैत्रिणी असतात आणि जी रायटर असते ती मीनाला जे आहे अवॉइड करते. एकदा जेव्हा ती मुंबईला भेटते, तिला मुंबईला बघते तर ती सोचते की मला न बघे. पाऊस पडत असतो खूप तेज, पण ती सोचते की न बघे, कारण की मीना जी आहे ती एक फार पेसिमिस्टिक बाई असते. ती हर गोष्टीत निराशावादी गोष्टी करते आणि तिला कोणत्याही गोष्टीत काही पॉझिटिव्ह वस्तू दिसत नाही. हर गोष्टीत ती आपली नेगेटिव्हिटी फैलवत राहते. तर म्हणून रायटर सोचते की ही मला न बघे तर चांगलं. आता पण ती मीना बघून घेते रायटरला आणि त्याच्यानंतर ती खूप वॉर्मली येऊन तिच्याशी भेटते आणि म्हणते की जुन्या मित्रांची भेटणं किती छान वाटतं. हे सगळं पाहून रायटर आश्चर्यचकित होते. आता ह्याच्या पुढे काय होतं आपण वाचूया. हे आय एम रिअली एक्साइटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, व्हॉट आर यू डुईंग हिअर. म्हणते की मी खरंच खूप एक्साइटेड आहे, मीना म्हणते, आणि जुन्या मित्रांची भेटणं किती छान वाटतं. तू इथे काय करतेस? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन एन ऑफिशियल वर्क. तर मी तिला एक्सप्लेन केलं, तिला सांगितलं की मी मुंबईला एका ऑफिशियल वर्कनी, एका जरुरी ऑफिसच्या कामनी आलेले आहे. देन स्टे विथ मी टू नाईट, शी सेड. लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमोरीज आर प्रिशियस अँड रेअर. तर ती म्हणते की मग तू आज रात्र माझ्या बरोबरच राहा ना आणि लेट्स चॅट, चला आज आपण गप्पा गोष्टी करू. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमोरीज आर प्रेशियस अँड रेअर. काय तुला माहितीये की जुने मित्र आणि जुन्या आठवणी किती आपल्या प्रेशियस असतात, किती अनमोल असतात, आणि रेअर किती कठीणाईने मिळतात आपल्याला. आय कुडंट बिलीव्ह इट. जी रायटर आहे ती म्हणते की मला विश्वास नव्हता होत या गोष्टीवरती. वॉज दिस रिअली मीना? काय ही खरंच मीनाच आहे की आणि कोणी आहे? आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. तर मी आपल्याला चिमटी काढली आणि हे पाहायला की मी कुठे स्वप्न तर नाही बघत आहे, ही कोणती दुसरीच बाई तर नाही आहे. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी. पण मीना खरंच माझ्या समोर उभी होती, एकदम माझ्या पुढे. स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डिड लुक हॅपी. स्क्वीजिंग माय हँड म्हणजे की सपोज की हा हात रायटरचा आहे, हा हात मीना. स्क्वीजिंग म्हणजे असं घट्ट धरणं, घट्ट धरून होती, हसत होती आणि हो ती प्रसन्न दिसत होती, जे की आजच्या आधी कधी पण तिने तिला प्रसन्न नव्हतं बघितलं. हमेशा शी वॉज ऑलवेज कंप्लेनिंग ना, की ह्याच्या आधी ती हमेशा कंप्लेंट करतच दिसली होती. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. तर म्हणजे जेव्हा 3 वर्ष जेव्हा आम्ही बँगलोरला होतो, मुंबईच्या आधी हे लोक बँगलोरला होते, याच्याने आपल्याला हे कळलं, की त्या 3 वर्षात मी तिला कधी अशा प्रकारे हसताना नाही बघितलं, एकदाही हसताना नाही बघितलं. A few strands of gray in her hair reminded me that years had passed. तिच्या जे आहे केस थोडेसे पांढरे होते, ग्रे म्हणजे थोडे थोडे ना पांढरे होऊ लागले होते, आणि त्याच्याने कळत होतं की वेळ निघते आहे. इयर्स हॅड पास म्हणजे किती वर्ष निघून गेले. देअर वर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावरती झुर्रिया पण येऊन गेल्या. रिंकल्स म्हणजे काय, झाईया आपल्या चेहऱ्यावरती येतात. जसं जसं एज वाढते तशा प्रकारे जे आहे म्हातारपण येतं, तर रिंकल्स पण येऊ लागतात. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह देन एव्हर बिफोर. पण खरं सांगू तर आता ती चाहे तिचे केस पांढरे होत होते, तिला रिंकल्स येत होते, पण ती आता आणि जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत होती, आकर्षक दिसत होती. ह्याच्या आधी कधीच एवढी ती आकर्षक आणि सुंदर नाही दिसली. का? कारण की आता ती हसत होती, बोलत होती, पॉझिटिव्हिटी आली होती तिच्या हाती. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. तर फायनली शेवटी मी तिच्याशी असं बोलू पावलं. ती म्हणत होती की रात्री माझ्या घरी चल, माझ्या बरोबर राहा. तर मी म्हणाले की नाही मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. मी तुझ्या बरोबर रात्री नाही राहू शकत. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मला रात्री डिनर करता कुठे जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. तू मला आपला कार्ड दे आणि मी तुझ्या बरोबर टच मध्ये राहीन, म्हणजे मी तुला कॉल करेन, भेटेन. आय प्रॉमिस. असं ती प्रॉमिस म्हणाली तिला. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. तर 1 मिनिटाकरता मीना जी आहे ती डिसअपॉइंटेड होऊन गेली, निराश झाली. लेट्स गो अँड हॅव टी एट लीस्ट, शी इन्सिस्टेड. पण मग लगेच ती म्हणाली की मग चल का ना आपण एक एक कप चहा पिऊन गो. बट मीना, इट्स पोरिंग. तर ती म्हणाली की मीना, पण पाऊस पडतोय इतक्या जोराचा. म्हणजे कसं उलट झालं की ती नेहमीची कंप्लेंट ती करत होती, ही कंप्लेंट नव्हती करत, ही जी रायटर होती ही नॉर्मल बोलत होती की नाही पण पाऊस पडतोय ना, तर आपण कसं चालायचं. सो व्हॉट,
वी विल बाय एन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड होटल, शी सेड. तर ती म्हणाली, तर काय झालं, पाऊस पडतोय तर आपण एक छत्री घेऊन गो आणि आपण ग्रँड होटलला चालू. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. मग मी म्हणाले की अरे पण इतक्या पावसात आपल्याला टॅक्सी सुद्धा मिळणार नाही, कुठे चालू आपण, कसं चालू. सो व्हॉट, वी विल वॉक. तर म्हणाली ती, काय झालं, टॅक्सी नाही मिळेल तर आपण चालून जाऊ, पायी वाट जाऊ. आय वॉज व्हेरी सरप्राईज. तर मला खूप मोठं आश्चर्य वाटत होता की जी बाई साधारण मध्येही म्हणजे कधी चांगल्या गोष्टी नव्हती करत, ती अशा ऍडव्हर्स परिस्थितीमध्ये चांगल्या गोष्टी करत होती. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. तर ही खरंच ही ती मीना वाटतच नव्हती जिला की मी जाणत होते. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट्स. तिला पाहून असं वाटत होते की ती अगदी तयार आहे, किती पण तिला ऍडजस्टमेंट करावे लागेल जीवनात, ती सगळे करायला तयार होती. वी रीच द ग्रँड होटल ड्रेंच्ड. आम्ही ग्रँड होटल पोहोचलो, ड्रेंच्ड म्हणजे पूर्ण भिजलेलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू और व्हॉट had brought about such a change in the pessimistic Meena I had known. तर त्यावेळेस माझ्या डोक्यात फक्त एक गोष्ट चालली होती की कोणी आणि कसं हिच्यामध्ये इतका मोठा बदलाव आणला, की जी मीना मी जाणत होते ही ती मीना आहेच नाही, पेसिमिस्टिक मीना नाहीये, आणि हिच्यात इतका मोठा चेंज कोणी आणला आणि कसं झालंय. आय वॉज क्वाईट क्युरियस. तर म्हणून मी हे जाण्याकरता मी फार तत्पर होते. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. तर जसं मैत्रिणी बोलतात तशा प्रकारे ती म्हणाली की मला खरं खरं सांग मीना, काय कोणता प्रिन्स चार्मिंग आला तुझ्या जीवनात, म्हणजे कोणी मुलगा आला ज्याने की तुझ्यामध्ये इतका मोठा बदलाव आणला, इतका मोठा चेंज आणला. तर मग ती काय म्हणाली, पहा दोघी जणी चहा प्यायला बसल्यात आणि आता गोष्टी करतात. मीना वॉज सरप्राइज बाय माय क्वेश्चन. नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट, शी सेड. तर ती म्हणाली की नाही नाही, असं कोणीच माझ्या जीवनात नाहीये. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ऍडव्हर्टिजमेंट. म्हणजे की ती म्हणते की मग जसं की तेंडुलकर ऍडव्हर्टिजमेंट मध्ये विचारतो, त्या बूस्टच्या ऍडव्हर्टिजमेंट विचारतो ना तो की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, तर तशाच प्रकारे देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, मी असं तिला तेंडुलकर सारखं विचारलं की तुझ्या एनर्जीचा, तुझा इतका ऍक्टिव्हनेसचा राज काय आहे. शी स्माइल, ती हसली. अ बॅगर चेंज माय लाईफ, आणि म्हणाली की एका भिकारीने माझी लाईफ चेंज केली. आय वॉज ऍब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. मला हे ऐकून इतकं मोठं आश्चर्य वाटलं, मी अगदी चूप होऊन गेले, माझं जसं की तोंडच बंद होऊन गेलं, आणि तिला हे समजून गेलं, तिने ही गोष्ट पाहिली. येस अ बॅगर, शी रिपीटेड ऍज इफ टू रिअश्युअर मी. ती म्हणाली की हो, एक भिकारी, जसं की ती परत तिला मला सांगत होती की रिअश्युअर करत होती. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5-year-old ग्रँडडॉटर. तो म्हातारा होता आणि माझ्या घराच्या समोर आपल्या एका 5 वर्षाच्या नातीबरोबर राहत होता. ऍज यू नो, आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्ट. जसं की तुला माहिती आहे की मी एक क्रॉनिक पेसिमिस्ट होते. क्रॉनिक म्हणजे काय, कंटिन्युअल, लास्टिंग फॉर अ लॉंग टाइम. जसं की क्रॉनिक डिझीज करता म्हटलं जातं. क्रॉनिक डिझीज म्हणजे जे आपल्याला खूप वर्षानुवर्षापासून चालतं, जसं कोणाचा खोकला असतो, कुणाची अनेक काही बिमारी असतात, क्रॉनिक डिझीज म्हणतात त्याला, जुनी बिमारी. तर ही म्हणते आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्ट, म्हणजे मी खूप वर्षापासून मी पेसिमिस्ट होते. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दिस बॅगर एव्हरी डे. मी या भिकारीला आपले जो लेफ्ट ओव्हर म्हणजे वाचलेलं उरलेलं जे जेवण होतं, खाय प्यायचं, मी त्याला देत होते. आय नेव्हर स्पोक टू हिम, मी कधीच त्याशी बोलले नाही. नॉट डिड ही स्पीक टू मी, कधी पण तो सुद्धा माझ्याशी बोलला नाही. वन मॉन्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. एक दिवशी, एका पावसाच्या दिवशी, मॉन्सून म्हणजे जेव्हा पाऊस पाणी पडतं, तर रेनी सीझन असतं, एका मॉन्सूनच्या दिवशी मी आपल्या बेडरूमच्या बाहेर पाहिलं, खिडकीच्या बाहेर, आणि स्टार्टेड कर्सिंग द रेन. नेहमीसारखं मी पावसाला कर्स करू लागले, म्हणजे की वाईट वाईट बोलू लागले की पाऊस पडतोय, आता काय बेकार आहे सगळं. आय डोंट नो व्हाय आय डिड दॅट, बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मला नाही माहिती मी असं का करत होते, जेव्हा की मी तर भिजत पण नव्हते, मी आपल्या घरात आरामाने होते, तरी सुद्धा मी पावसाला असं भलबुरं म्हणत होते. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बॅगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लॅफ्टओव्हर्स. आणि त्या दिवशी पावसाच्या कारणाने मी त्याला, तो जो भिकारी होता त्याला आणि त्याच्या नातीला, जे रोज मी खाय प्यायचं देत होते ते मी नाही देऊ पावले. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. तर मला हे नक्की माहिती की त्या दिवशी ते लोक उपाशी राहिले असतील, भुके राहिले असतील. आता ह्याच्या पुढे काय होतं की ही तर काही देत नाही आणि पावसाला भलपुरं म्हणते. ह्याच्या पुढे काय होते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. नाव लाईक ऑलवेज वी विल स्टार्ट विथ अवर इंग्लिश वर्कशॉप. एक्सरसाइज नंबर 9 बघा तुमची. राईट द अबव समरी मेकिंग मीना द नरेटर. बिगिन विथ, आता जी आपण समरी मागच्या आपल्या सेशन मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण एक समरी लिहिली होती.
त्याच समरीला आपल्याला परत लिहायचंय मीना द नरेटर. याच्यामध्ये मीना जी आहे ती नरेटर आहे. नरेटर म्हणजे जी कहाणी सांगते, आपली कुठची गोष्ट सांगते. आणि अशा प्रकारे हे जे लिहिलंय, आय वर्कड इन बँगलोर इन LIC, सुधा वॉज माय फ्रेंड, हे मीना म्हणते. हे सुरुवात दिली त्यांनी. तुम्ही काही काही क्वेश्चन्स मी याच्यात अगदी शॉर्ट करून लिहिलेले आहे, कारण की इतके मोठे मोठे क्वेश्चन्स आहेत की मला याच्यात लिहिणं पॉसिबल नव्हतं. तर क्वेश्चन्स तुम्ही एकदा आपले टेक्स्ट बुक्स मधनं बघत जा, की मी त्याचं मेन पार्ट नुसतं ह्याच्यात लिहिते. मेनली माझा फोकस असतो की आन्सर्स तुम्हाला पूर्णतया द्यायच्यात. तर आता बघा ह्याच्यात आपल्याला काय करायचंय की मीना ही नरेटर आहे, मीना ही कहाणी सांगते. आय वर्कड इन बँगलोर इन LIC, मी बँगलोरमध्ये LIC मध्ये काम करत होते. सुधा वॉज माय फ्रेंड, सुधा माझी मैत्रीण होती. आता ह्याच्या पुढे आपल्याला लिहायचंय. आय लिव्ड अलोन इन अन अपार्टमेंट अँड माय पेरेंट्स लिव्ड इन दिल्ली. आय हॅड ओनली वन फ्रेंड सुधा अँड वी मेट ऑलमोस्ट एव्हरी वीक. म्हणजे आता हे सगळी कहाणी कोण सांगते? हे सगळं कहाणी मीना स्वतः आपल्या बाबतीत सांगते. तर कहाणी तुम्हाला ऑफकोर्स समजत येत असेल, खूप सिंपल कहाणी आहे, तुमची पडलेलीच आहे. आफ्टर सम डेज आय रिअलाइज दॅट सुधा ट्राय टू अवॉइड. म्हणजे काही दिवसांनी मला असं रिअलाइज झालं, मला कळलं की सुधा मला अवॉइड करते बहुतेक. आय कुड नॉट अंडरस्टँड द रिझन देन. मला तेव्हा जे आहे त्याचं कारण नाही समजलं की ती का मला भेटायची वाचते. लेटर आय शिफ्टेड टू बॉम्बे. नंतर मी बॉम्बे शिफ्ट होऊन गेले. आता बघा मी ह्याच्यात एवढी स्टोरी लिहिली आहे. समरी तुमच्याजवळ आहे, तुम्ही मागच्या सेशनच्या ह्याच्यातनं बघू शकताय. तर त्याच्यातनं बघून आता तुम्हाला काय करायचंय की ती स्टोरी जिथे जिथे रायटरनी लिहिलं आहे तर तिला तेच मीनाच्या दृष्टिकोनाने तुम्हाला लिहायचं. तर जसं तुम्ही आता हे बघितलं, ह्याला समजलं, अशाच प्रकारे स्टोरी पुढे कंटिन्यू करा आणि समरी मीनाच्या दृष्टिकोनाने लिहा की मीना देते. कम्प्लीट द रिमेनिंग पार्ट ऑफ द समरी ऑफ द स्टोरी बाय युअर ओन. तर हे तुम्ही आता स्वतः कराल. सगळंच मी करेन तर मग तुम्ही कसं करू पावाल, म्हणून ह्याचा पुढचा पार्ट तुम्हाला स्वतः करायचंय. आता आपण सीधे येऊन जातो आपल्या लँग्वेज स्टडीमध्ये, म्हणजे ग्रामरचा जो पोर्शन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. सेंटेन्सेस दिले आहेत, पंक्च्युएशन मार्क्स लावायचे आहेत. पंक्च्युएशन मध्ये आपल्याला कॅपिटल लेटर्सचं लक्ष ठेवावं लागतं. पंक्च्युएशन मार्क्स जितकेही असतात, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क्स, एपॉस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क्स, असे प्रकारचे जितकेही आहे सगळ्यांचं लक्ष ठेवायचं असतं. तर बघा, डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. तर इथे काय झालं, हे आय आस्क्ड म्हणजे की मी विचारलं. तर हेच म्हणजे की हे की एवढा पूर्ण सेंटेन्स, डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, हा कशात येईल, डबल इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये आला. क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन मार्क आला. आणि आय आपण नेहमी जे आहे कुठेही येऊ सेंटेन्स मध्ये तो हमेशा आपण कॅपिटलनेच लिहितो, म्हणून हे कॅपिटलने आला. तर हे अशा प्रकारे एंड मध्ये फुल स्टॉप. नेक्स्ट आहे, नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. तर ह्याच्यातही परत शी सेड एंड मध्ये आलंय. तर हे पूर्ण आपलं जे आहे डबल इन्व्हर्टेड मध्ये आलं आपलं. नो कॉमा, असे यस किंवा नो अशा प्रकारचं काही लिहिलं असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला कॉमा लावायचं, हे लक्षात ठेवा. अशाच प्रकारे जर कुणाचं नाव घेऊन काही दिलं असेल, सपोज सुधा आय वॉन्ट टू टॉक टू यू, अशा प्रकारचं सपोज करा तुम्ही, एक सेंटेन्स आहे तर सुधा नंतर कॉमा लागेल. समजलं, म्हणजे कुणाचं जर नाव दिलं, कुणाचंही नाव असं XYZ, तर त्याच्यानंतर कॉमा, मग तो सेंटेन्स येतो. तर इथे नो कॉमा आणि मग देअर इजंट. आता बघा इजंट मध्ये इथे काय दिलंय, अपोस्ट्रॉफी नाहीये, तर इथे इजंट असं लिहितात, एनीवन लाईक दॅट, मग त्यानंतर कॉमा आणि मग शी सेड. मग पहा, ऍड अ सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक नाउन्स. ह्याच्यामध्ये सफिक्स आपल्याला ऍड करायचे आणि एक नाउनचं वर्ड बनायचं. सफिक्स आणि प्रिफिक्स हे तुम्हाला आय होप की क्लिअर असेल. नसेल क्लिअर तर परत सांगू. सफिक्स म्हणजे जे नंतर लागतं, प्रिफिक्स म्हणजे जे आधी लागतं. जसं मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं, एंटोनिम्स कसं लक्षात ठेवायचं, की एंटोनिम्स म्हणजे अपोजिट, एंटी, एंटो म्हणजे अँटी आणि अपोजिट, ठीक आहे ना. आता प्रिफिक्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्री म्हणजे काय, आधी. सफिक्स म्हणजे नंतर, मग तुम्हाला लक्षात होऊनच जाईल. प्रिफिक्स म्हणजे आधी, ठीक आहे ना. प्री म्हणजे काय असतं, आपण म्हणतो ना प्री वेडिंग, ठीक आहे ना, प्री पोन, तर याचा अर्थ असतो आधी. ओके, तर हे याच्यात काय करायचं, सफिक्स म्हणजे जे नंतरचे लिहायचे. काइंड, काइंडनेस, हॅपी, हॅपीनेस. तर हे सगळे शब्द काय आहेत आपले, हे नाउन्स आहे, ठीक आहे. काइंडनेस, हॅपीनेस, इग्नोरन्स, ऍश्युरन्स, हे सगळे आपण सफिक्स लावले. इमॅजिनचं इमॅजिनेशन, डेप्युटेशन, मॅनेजमेंट, असेसचं असेसमेंट. सो ऑल दीज वर्ड्स आर नाउन्स. नेक्स्ट आहे चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येते तुम्हाला. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय असेल, आता पहा, डायरेक्ट स्पीच आहे की मीना इट्स अ ब्युटिफुल डे आय सेड, ही डायरेक्ट स्पीच आहे. डायरेक्ट स्पीच म्हणजे जेव्हा एक्झॅक्ट तेच वर्ड घेतले जातात स्पीकरचे, तेव्हा ते
डायरेक्ट स्पीच असते. आणि नॉर्मली काय येतं तुम्हाला, डायरेक्ट टू इनडायरेक्ट करायचं असतं. ह्याच्यातही तसंच करायचंय. आय सेड, तो आय टोल्ड मीना दॅट इट वॉज अ ब्युटिफुल डे. सिम्पल सेंटेन्स आहे. ह्याच्यामध्ये नेहमी काय होतं की जे आहे जो सेंटेन्स असतो तो पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट होऊन जातो. इट इज अ ब्युटिफुल डे, तर इट वॉज अ ब्युटिफुल डे होऊन गेलं. ठीक आहे. आणि आय टोल्ड मीना, आय सेड मीनाचं आय टोल्ड, मी सांगितलं तिला. टोल्ड म्हणजे काय, मी सांगितलं. हे आय एम रिअली एक्साइटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, व्हॉट आर यू डुईंग हिअर सेड मीना. तर हा लंबा सेंटेन्स आहे. तर मीना एक्सक्लेम्ड विथ एक्साइटमेंट, काय है ना, हे आय एम रिअली एक्साइटेड, इथे लिहिलंच एक्साइटेड, तर मीना एक्सक्लेम, एक्सक्लेमेशन मार्क आलाय ना, तर तुम्ही हा शब्द लावू शकताय. मीना एक्सक्लेम्ड विथ एक्साइटमेंट दॅट इट वॉज नाईस, पा दॅट इट वॉज नाईस, इथे इट इज नाईस आहे ना, बघा इथे इट इज नाईस, तर इट वॉज नाईस टू मीट ऑल ओल्ड फ्रेंड्स, इजचं वॉज होऊन गेलं. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट वर यू डुईंग, असं अशा प्रकारे होऊन गेलं. अँड आस्क्ड द रायटर व्हॉट वॉज शी डुईंग देअर. ठीक आहे. We won't get a taxi in this rain. I grumbled that. आता ह्याच्यामध्ये that लागलं, thatही लागतं. I grumbled that we would not get a taxi in this rain. तर ह्याच्यात तुम्ही in that rain पण करू शकता. In this rain च्या जागी in that rain. So what we will buy an umbrella. We will buy an umbrella and then go to the Grand Hotel, she said. So Meena insistently asked her what difference could it make, and further told her that they would buy an umbrella and then go to the Grand Hotel. म्हणजे की तेच शब्द आहे ते, पण त्याला अर्थ तोच आहे, बस त्याचे शब्द थोडेसे चेंज होऊन गेले. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड हर इफ शी. आता जर क्वेश्चन असला तर आपण इफ पण लावतो. इफ शी गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू हर गुरु. तर अशा प्रकारे आज आपण ग्रामर पोर्शनचे फार महत्वाचे आपण एक्सरसाइज बघितले आहेत, जे की खूप जरुरी असतात समजणं. तुम्ही नीट प्रकारे त्यांना समजा आणि तेव्हाच तुम्ही त्यांना करू शकाले. मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तसं तुम्हाला समजत येऊनच गेला असेल याची मला खात्री आहे. आपला जो चॅप्टरचा लास्ट सेशन आहे तो आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये कम्प्लीट करूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.